श्री शिवलीला अमृत अध्याय 11वा। हा अध्याय श्री शंकराचा एक खूपच शक्तिशाली अध्याय आहे। हा अध्याय संत श्रीधर स्वामी नजरेकर यांनी 1718 साली लिहिला होता। शिवलीला अमृत अध्यायाचा पाठ केल्याने शिवची अनंत कृपा आणि आशीर्वादाचं फळ प्राप्त होतं। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीला अमृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य। जो हस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्यांचे दर्शन, घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिव स्वरूपी म्हणून। त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे। कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24, सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी। काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिमान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडिता। प्रजादायद भूसुर, धन्य म्हणती तोजी राजेश्वर, लाच नये न्याय करी साचार, अमात्य थोर त्योची पय। सुंदर पतिव्रता मृदु भाषिणी, पूर्वदत्ते ऐशी लागिजे कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरश फार, विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेनानी प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघाशी झाले नंदन, शिव भक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिका संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्ता माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जन, सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी। आवळे सर्वदा एकांत, श्रवण करिता शिवलीला अमृत, बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान, यासी नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सभेची ब्राह्मणाशी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर, सभे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्णद्वय पाहिण्याचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता, तो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले। जीवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया। जन्मेजये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येची राहविले, पराशरासी फुलस्तिले प्रार्थिले, मग वाचिले रावणाधिक। विरंचित दटाऊनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले।
ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रासेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जानोनी, राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घराशी आणीती. षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवांचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवजी आणि समग्र आरुढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती. हे आम्हासी गुढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमारानुनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि शशी. तैशी तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधहिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशांत उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील वारंगणा मनोरम, महानंदा नाम तिचे. त्या ग्रामीणचा तोची भूप, पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप. ललिता कृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्न खचित याने अपार, भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्न खचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यतक राजस. चंद्र रश्मी सम प्रकाशक, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुसव. दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृत्य डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभागे ती घरा. वेशा सोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदेश व्रत, शिवरात्री न करी नेमेशी. अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण असते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पूर्वीत. कोटी लिंगे करवीत, श्रावण मासी अत्यंतरे. ऐक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करुण. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकवतुके. आपुले जे का नृत्यगार, ते शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकट मर्कट त्या समोर, ते बांधी प्रीतीने. करी शिवलीला अमृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सभेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यांशी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. यमतीच्या संगती वरून, त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागरचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्यांचे स्वरूप देखून ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्याशी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जान, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊनी आनंद घन, नियम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मी ही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण,
दाशी तुमची झाले मी. तयाशी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेशी लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळून मनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुषे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिवलिंगे आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अतिला गभी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सुवेग ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐशे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मावृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्वत संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते. माता जटांचा भार तृतय नेत्री वैशन्नर. शिरी जुळजुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. चंद्रकळा त्यायाची शिरी नीलकंठ खटिया वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी जगचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरवीत. वरचवरी कंदुक झेलित तेवी दशभुजा पसरोनी अकस्मात. महानंदेशी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी वैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृष्णा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद दुःख मग मत्सर नाही निशंक. जेथीची गोड उदक अमृता होणे कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे सुरबींची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली. जेथे ओसवनता बोलती शिवदास ते मास होय तयास. शिवपदा सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीजे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतास
उद्धरितील तुम्हा ते। अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले। भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्याप्रमाण कीर्ती सांगा यथार्थ गुरुवर्या। बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास, परम प्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु। तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता। ऋषी मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै। प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐशी ते गोष्टी। भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा। आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडेला। अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे। करुणीया हाहाकार वक्षस्थळ पिटी रूपवर, मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे। नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार, जे पंचभूते नवती समग्र, शशी मित्र नवते तय। नवता मायामय विकार, केवळ ब्रह्मामय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्मा म्हणूनिया। ते ध्वनी माया सत्य, तेथोनी झाले महत्तत्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया। सत्वांशे निर्मिला पितवसन, रजंशे सृष्टी करता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता। विदेशी म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले। 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना। बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शुभ स्वरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले। जे रुद्राध्याय ऐकती पढती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा। मग संप्रदाये ऋषी पासोन, भूतली आला अध्याय जान, थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नशेची। जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थ पावन, स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती। जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा। रुद्र महिमा वाढला फार, ओस पिढीले भानू पुत्र नगर, पाश सोडूनी यम किंकर रीते हिंडो लागले। मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरिली। त्याशी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाओनी यमपुरीस महानरकी पडले सदा। यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे पापमती, हे ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचनी करा। शिव थोत विष्णू लहान, हरी विशेष हरगौन, ऐशे म्हणती जे लात्या लागून, आणोनी नरकी घालावे। रुद्राध्याय नावडे ज्याशी, कुंभी पाखी घालावे त्याशी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे। या करिता भद्रसेना अवधारी, आयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूर होय साच। अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षाचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी। नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी
सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी, तरीत्व आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सभे जे आहेत ब्राह्मण, आणि सांगती ते बोलावून, आत्ताची आणि तो आरंभी, मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुरानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यान युक्त पढून, गुरुवार पासून जे आले परदारा आणि परधन, ज्या शिव मनाहुनी नीचपूर्ण, विरक्त सुशील गोलिया प्राण, दृष्टपती ग्रहण घेती, जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन, सहस्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले, स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण, त्या ताम्र पल्लव घालून, रुद्रघोषे गार्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्यानी आला चंडास, पृथ्वी समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडेला, एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा, रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन, त्याशी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी सेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खंदिरांगा सारखे, तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावणी आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते तेजे जैसे गवस्ती, दिंगत तम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दश सहस्ती आयुधे, ते महाराज येऊन, मज सोडविले तोडूनी बंधन, त्या काळ पुरुषाशी धरून, करीत ताडन गेले ते, ऐशे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणाशी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गर्जत तय वेळे, देव सुमुने वर्सती, अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर, मुखद्वयांची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती, अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे वृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना धडकत भिरी, नाद नये नभोदरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे, षडशान्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्र देत, अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणासी, दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकिली मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्राशी स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृडांडिनी, रमणलिंग आर्चिले, की निर्दैवासी सापडे चिंतामणी, की क्षुदिता पुढे क्षीरब्दी ये धावनी, तैसा कमलोद्ध नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पादी गया ध्रुव हृदय रत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान, वंदे जे का सर्वाते, चतुष्टी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करत तळामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की, हे कपाळ भवांड मोडूनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नागनी, दंडे ताडील शुक्रदिका, तो नारद देखुनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंद निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्ह्य पत्य हवनी, वे ठाकले देखता,
पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावणी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभे ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अति दिव्य दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सा अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिन्ही वृत्तीनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मनन रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होताशी भद्रसेन नंदन त्याशी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य शे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होताशी मग चित्रगुप्ता पुषे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडातर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमगन जामात अपराध न कळता घडला हा ऐशे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी मोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होत तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याचा तीर्थ तरती बहुत असो यावरी ब्रह्मासूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शीत पद्मधन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांशी होय आयुष्य संतती त्यांशी काळन बागदे अंती वंदनी नेती शिवपदा 10 शत कपिलादन ऐकता पडता घडे पुण्य केले अशेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या यो महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडातरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य कर देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रा ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान गेले मिरवीत विधी लोकी वैकुंठी वास स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदाशी लपावून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादशा रुद्रा समाधान की हा कल्प द्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्याशी न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळण व्हावा त्याशी प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांसी मृत्या आला या गोष्टीस संध्या काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत
हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी निद्र रुद्र केल्याचे पूर्ण. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंदन पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड. एकादश अध्याय गोढा. इति एकादशोऽध्याय संपूर्णम्. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.